असं का घडतंय? माझ्या तिकिटीचे पैसे कायमचे चाललात गावाला. माझ्याबरोबर असं झालंय की माझी उद्या माझं साताऱ्याला शूट होतं आणि ते कॅन्सल झालं आहे आणि ते 23 तारखेला ठेवलं आहे. आणि मी साताऱ्याला जायची तिकीट, साताऱ्यावरून अंगणेवाडीमध्ये माझं नाटक आहे त्यामुळे कोकणात जायची तिकीट सगळं बुक झालं होतं आणि ती कॅन्सल करावी लागली आहे. आणि माझे आईबाबा आज गाडीने चालले आहेत कोकणामध्ये. सो मी त्यांच्याबरोबर फायनली म्हटलं की चला जाऊयात. आणि 22 तारखेला अंगणवाडीची यात्रा आहे अशी, पण देवीचं दर्शनसुद्धा होईल. आणि 22ला रात्री मी बसेन, 23ला साताऱ्यात येईन आणि 23ला रात्री परत बसून परत कोकणात जाईन. सो असं सगळं चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि असं का घडतंय? माझ्या तिकिटीचे पैसे तू नाही खाऊ शकत ते. मी खातच नाही. खाऊ शकते, जरा एक चमचावर खा. मला नको. कशाला? किती कॅमेरा ओपन झाला का किती इनोसंट असल्यासारखी वागतेस ना. अशी जशी माझ्याशी नॉर्मल बोलतेस तशी तर तू बोलत नाही. ते होत नाही. हवरेपणाची लिमिट. हा, खायला हवरेपणा व हवरेपणा. शाणे ते शाणे मला बोलले मागे बसतो मी आणि हे सामान ठेवलंय, बसायचं कसं? पप्पा राहू दे, नको नको नको, राहू दे राहू दे राहू दे. चालू आहे ना काय? पप्पांनी आम्हाला सामानात बसवलंय. आमचे दादा महान जेवले नाहीयेत त्यामुळे. आणि या रोडला, ओल्ड गोवा रोडला जवळजवळ असं ढाबे वगैरे नाही आहेत, तर फार फार लांब आहेत. तर आता छोट्याशा कुठल्या तरी ढाब्यावर आम्ही थांबलो आहे. आई वॉशरूमला गेली आहे, पुढे मी तिची बॅग घेऊन थांबली आहे. खाणार 2-3 दिवस झाले. ऐकुल म्हणतात त्याला. फुल झोपा काढते. शायनिंग मारायची गरज हाय करू शकतास असं. नाश्ता करतो सांग ना. सो आम्ही आता लांजाला होतो आणि त्रिमूर्ती फूड्समध्ये बसलो होतो आणि अतिशय उत्तम मिसळ आहे तिकडची. तर तुम्ही कधी आलात तर नक्की तिथे व्हिजिट करा. सो आता निघालो आता पुढे जायला. रात्री निघाल्यापासून मम्मी झोपली आहे, आता पण परत झोपली आहे. कुंभकर्ण पडला आहे. बाय 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 बाय. चल ना सोबत. बाय दादा. बाय बाय बाय. काय करा नाही आले आले बघ कशा आई ती बसली. तू बस, तुका भटका कोणी सांगितलंय ना. माझे पप्पा म्हणतात की सगळे मुंबईवरून लोक गावाला आलेत म्हणून नेट आता स्लो चालणार आहे. हो, प्रश्नच नाही. एवढे लोक चालवणार तर होणार नाही. एवढी मग मुंबईला एवढी लोक राहतात तेव्हा कसं नेट चालतं? त्याची अनेक टावर असतात तिथे. एकच टावर होतो. हा BSNL, वंदे BSNL. अरे खूप टॉवर आहे तिथे. जिओचा आहे, आता सगळ्या कंपनीचा झालाय. जर एका टायमाला 4 लाख माणसांना ते कसे बोलणार? त्या 2 लाख माणसांना नाही होत. कशाक नाही खाणं? मग कोंबडी आणू तुका कापून?
मग काय खात काय तू? पान पान खाता ती पान काय घे देव काय भाऊ भाऊ बघ काय सांगता तू? मासे खातात. माझे केसांचं मी काल हेअर स्पा केला होता आणि आता केसांची अवस्था बघा काय आहे. सो मी झुडिओमधून ना हा ड्राय शॅम्पू घेतला होता. सो आता मी वापरून बघते. हा 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 म्हातारी झाल्याची फिलिंग येते मला फार. 1 मिनिट वेट करायचं आहे मला. सो मी मगाशी जेव्हा केसांना हे केलं होतं तेव्हा ते केस खूप चपट दिसत होते. पण नाव ते पांढरं पांढरं दिसतंय का? हे काय असं घाणेरडं एवढं नको, मम्मीला द्यायचं. शूटसाठी मी अशी छान साडी नेसून रेडी झाली आहे आणि मी वाट बघते की संकेत कधी येतोय. आला की लगेच त्याच्या गाडीवरून आम्ही अंगणवाडीला चाललो. एक रील बनवायची आणि सांगा मला ती कशी वाटली, कारण की ती आजच पोस्ट मी करणार आहे. कदाचित माझा व्लॉग लेट येईल. एक खासियत म्हणजे हे भालचंद्र महाराजांचं इथे समाधी होती, तर हे औदुंबराचं झाड आहे जे कोणी लावलेलं नाही आहे, जे स्वतःहून आलेलं आहे इथे. आणि काय बोलू म्हणजे या गोष्टीसाठी, कारण की औदुंबराचं झाड तर तुम्हाला माहिती असेल तर त्याचं तुम्ही त्या झाडाला लावू नाही शकत. ते स्वतःहून येतं पक्ष्यांच्या विष्ठेमधून किंवा कुठे बी पडली असेल तर. पण असं सहजासहजी कुठल्या जागेवरती औदुंबराचं झाड येत नाही. काय बोलताय? नाटकाचं पाठांतर किती आहे? पाठ की पाठ? आता ते बघू याच्या दिवशी. दोन डायलॉग घेऊ. आता काय नको. देखते मेहनत का फल कितना रंग लाता है. फायनली भुकी माणसांच्या समोर खाना इथं आलंय समोर, ते पण खायला नको. नमस्कार 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 नमस्कार. काय बाबा नाटक माझं 25 तारखेला अंगणवाडीत येतलं ना. हो 3 वाजलेत आणि आम्ही निघालोय आता अंगणवाडीसाठी. ना संकेत रीना. सो पोचलोय आम्ही आता इथे. चालत जायचंय भरपूर. मला व्लॉग साठी हवंय माझ्या सगळ्या माणसांसाठी ओ एक डबल एक्सेल हा. ओ एक डबल एक्सेल हा. बाबर तेरी विकेट गिरी. टीव्ही समोर रविवारची मॅच बघतो आणि आम्ही साईडवर बघतो जुगाड. ही बाई मला लास्ट विरणीवर भेटली. त्याच्यानंतर अंगणवाडीच्या यात्रेत आम्ही हरवलो होतो. बिछडे काय कुठल्या मेल्यामध्ये बिछडतात? कुंभ के मेले में अंगणवाडी के मेले में हम बिछडे. ते आता भेटतोय. सो उद्या नाटकाला या. हे ते लोक बघतील अजून 4 दिवसांनी. काय वाटतंय तुला? नाटक आहे आपलं उद्या, तर भीती वाटते की नाही? नाही भीती नाही वाटत. भीती आता सध्या गरमीची वाटते. थोड्या वेळाने लोकांना वाटली पाहिजे. काय वाटतंय तुला? एक्साइटमेंट. येस. माती खाऊन कसं वाटतंय? हे सगळे अंगणे आहेत, नाटकात काम करतात. माहितीये मला तू नाटकाचा हिरो. मग भाव खाणार काय माझ्या ब्लॉग मध्ये बोलायला? काय वाटतंय? उद्या नाटक आहे. काय ओपिनियन? छान वाटतंय मला. नाटक आहे आणि तू ब्लॉग करतेस. मग हा व्लॉग पडणार ना माझ्या युट्यूब वरती.
ते नको टाकू. हा युट्यूबचाच ब्लॉग आहे माझा म्हणून विचारते मी. आता जोक नको करूस. तू बोल तुझं आहे तू बोल असं बोलतो. ए चल उशीर होतोय. रात्रीची अशी फिरू नको, लोकांना वाटेल भूत फिरतय. गो चल. काय करताय? चला ना, लेट होतोय. अक्कल आहे काय? हे तू बोलतेस. मी तुमच्या आधी त्या साडी दिसून तयार झाली. फ्रेंडशिप डे चाललाय माझ्या फ्रेंडने चांदीचं ब्रेसलेट दिलंय. कोणी? चांदीचं आहे म्हणून दिल्ली जायचं पण आहे हो असं मी म्हणत नाही, पण काही मंडळी देवाची भक्ती कशा प्रकारे सुनबाई मोठ्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते मावा कशाला खाते? पाच बोलो तुबा केसरी. बघ नंतर दिसतंय टाको काय. ही बेवडी दारू पिते. मॅचिंग झालं. माझा मदर बाय मी नव्हते बारात. माझा मदर बाय मी नव्हते बारात. माझ्या बरोबर 5 लाखाची भर तुझ्या नावाने. तू घाणेरडे दिसतोय. ती काहीतरी दाखवते. आणि मग त्याच्यात बोल ना, बोल. विचार ना प्रश्न. कॉमेंट्री नंतर मी मागे काहीतरी करते, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते.